5,000 रुपयाचं पारितोषिक कॅमेरामॅन 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येते दत्तगुरु नवापूर या संघाला. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल संतोष दादा यांच्या विमलदा 1 मिनिट या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्या आणि त्यानंतर लकी ड्रॉ विनरची चिठ्ठी सुद्धा आपण ओपन करायची. मॅन ऑफ द मॅच मिस्टर हर्षद बैती 4 चेंडू 13 धाबा 3 चौकारासह हर्षद बैती ठरले होते या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन गौरव केला जातोय मुख्य मंचावर. मॅच चालू करा. आपण एक चिठ्ठी उचलायची. लकी ड्रॉ विनर कोण आहे? क्रिश बोंबाडे जुना कोलीबडा. काय करायचं? दुसरी 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 नाही आहे तो. चला दुसरी अविनाश साहेबा. अविनाश ओ आले 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 या 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 आले 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 आले. जो असेल तो रच का? ओके. मयूर चव्हाण टीम आरसीसी तो सुद्धा नाहीये. क्या बात आहे. मजा येणार आहे. अजून आपण बघणार आहोत. शुभम कदम मनलपाडा आहे का? तो सुद्धा नाहीये. शेवटच्या मॅचला इतकी मजा. मॅच मध्ये किती मजा येईल. लकी ड्रॉ कुपन साठी इतकी मजा तर मॅच मध्ये किती मजा. प्रज्वल माली ओ अखेरकार सापडला. गोंद्या मामा सापडला आमचा. या विमल सिंग यांच्या शुभ हस्ते हे गिफ्ट वॉचर देऊन प्रज्वल यांचा सन्मान केला जाणार आहे. चला मॅच लावते सुरुवात. शेवटची आणि अंतिम मॅच पाहूया. शेवटची आणि अंतिम मॅच 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. सागर मेहर आणि चिराग पागी. चला टाइमर ऑन. मॅच लावते सुरुवात. दत्तगुरु नवापूर आणि त्यांच्या समोर आई एकवीर नारंगी हितेश. हितेशच्या हातामध्ये चेंडू सुपविला गेलाय. पहिले षटक मार्गस्थ आहे. पाहूया पहिला बॉल. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला लेट कट करत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट झाले. पहा शेवटची आणि अंतिम मॅच. इकडून जिंकणारा संघ रविवारच्या दिवशी सुपर 12 मध्ये जाणार आहे. एका बाजूला दत्तगुरु नवापूर ज्याने मागील मॅच मध्ये खूप चांगला खेळ केला होता. दुसऱ्या बाजूला आई एकवीर नारंगी पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. दुसऱ्या मॅच मध्ये जास्त टार्गेट असल्या कारणानं धावा झाल्या नव्हत्या. आता दोन्ही संघाचा जर ग्राफ पाहिला तर एक गाव एक संघ आहे. आता एक गाव एक संघ म्हटलं तर ही मॅच बघण्यासाठी खूप मजा येणार आहे. लेट्स सी काय घडतंय या मॅच मध्ये. पुढचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. वा सुपर फिल्डिंग. जसं चेंडूला अडवलं क्विक बॅकअप दिला आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. इथे समोर सागर वन्स अगेन रेडी आहेत. पुढचा बॉल. फट्टा खेळलाय. कडक खेळलाय. बिटवीन द गॅप खेळलाय. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. टाकडूचे पॉवरफुल स्ट्रोक. ताकदवर स्ट्रोक आणि अखेरकार 2 मॅच नंतर सागरच्या बॅट मधून हा धमाकेदार स्ट्रोक. पुढचा बॉल. रेडी आहेत हितेश. 4 चेंडू 6 धाबा. 6-0. ओ यावेळी बराच बाहेर
क्विक DRS येस चेक केलं जाणार आहे पाटील नेटवर्क या YouTube वाहिनीवर. हलकीशी फ्लाईट किती आतमध्ये होता, चौकार नाही चेक करायचंय, वाईट चेक केलं जाईल. येस विवेक सर इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या सांगता धाबा सुद्धा बघणार आहोत. 7 धाबा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. मैदानाच्या आतमध्ये एक गाव एक संघ अशी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला नारिंगी आहे, दुसऱ्या बाजूला दत्तगुरु नवाबपूर आहे. पाहूया या दोन संघादरम्यान काय घडतंय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, पलटवार, प्रत्युत्तर, फलंदाज सागर मेहरबान, पहिला धक्का. येस चेक केलं जाणार आहे. बॉल टाकल्यानंतर बाहेर गेल्यात की नाही चेक केलं जाईल. येस विकेट, फलंदाज बाद, पहिला धक्का. सागर मेहर डिपार्ट्स गॉन. मागील मॅचचे हिरो हर्षद बैती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. पाहूया आता शेवटचा आणि अंतिम चेंडू. 5 चेंडू 7 वर 1 या आतापर्यंत पहिल्या षटकाची कहाणी आहे. शेवटचा बॉल घेऊन रेडी आहेत इथे समोर हर्षद. शेवटचा बॉल हलक्या त्यानं सन्मान दिला, वेगाने आल्यात. त्याहून रनिंग बिटवीन द विकेट क्विक. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 वर 1. प्रथम बॅटिंग करत असताना दत्तगुरु नवाबपूर संघ. या ऐकूया डीजेला. 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. हर झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. झुकती है दुनिया लेकिन टँक प्रवीण म्हटलं की जुन्ना कोल्हेवाडा, आणि जुन्ना कोल्हेवाडा म्हटलं की त्यामधून प्रवीणचा हा धूम धडाका मागील वर्षापासून आपण पाहतोय. चला मॅच कडे वळणार आहोत. पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मधून चॅलेंजिंग ओव्हर. 8 धाबा झाल्या तर 2 प्लस, नाही झाल्या तर 2 मायनस. ही पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हरची कहाणी आहे. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर, वाईड बॉल. यावेळी सिंगल अक्षय आल्यात बॉलिंग ट्रॅकवर, ज्यांना आपण पाहतोय. आपण चॅलेंजिंग ओव्हर हे नाव पाहतोय. तसं कारण चॅलेंजिंग ओव्हर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू जवळपासून निघून गेला. दान 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 करत सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. ओव्हर स्टेप. डोके काय चेक करायचंय? ओके 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 ओके.
समोरचा अँगल दाखवा, समोरचा अँगलने दाखवा. मुन्ना ओके, या अँगलने दाखवा. येस येस, इज अ नो बॉल. नो +4, 4 धावा. ओके, नो +4, 4 धाबा म्हणजे 5 धाबा आल्यात. आणि चला फ्री हिटचा बॉल पाहूया. फ्री हिटचा बॉल, आणखीन एक, एका पाठोपाठ दुसरा चौकार. स्वयंपाक कर तू डाल नवाज, हिऱ्या मिऱ्याची चटणी वाढ. स्वयंपाक कर तू डाल नवाज, हिऱ्या मिऱ्याची चटणी वाढ. देवाला बघतान वाढ. थैंक यू. ये हुई ये आहे सेलिब्रेशन. लगातार 2 आल्यात, तिसरा आला तर कैलासवासी विनोद कोहली यांच्या स्मरणार्थ 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. पाहूया, 2 आल्यात, तिसऱ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. परंतु इकडे धावा वेगाने येत आहेत. पलटवार करावा लागणार आहे, फार मोठा पलटवार. कदाचित तुमचा पलटवार या मॅच मध्ये तुम्हाला घेऊन येऊ शकतो. मोमेंटम दत्तगुरु नवापूरच्या बाजूने आहे. नारंगी संघ पलटवार करण्यासाठी तुम्हाला डॉट बॉल विकेट साठी जावं लागणार आहे. पाहूया, लेट्स सी काय घडतंय. ओ यावली हलक्यात सन्मान दिलाय आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट झाले. मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले सुरू आहे, चॅलेंजिंग ओव्हर सुरू आहे. आणि त्या चॅलेंजिंग ओव्हरला पाहत असताना आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये 12 धाबा आल्यात. ही चॅलेंजिंग ओव्हर, ही पॉवर प्लेची कहाणी आहे. समोर 20 वर 1 ही आतापर्यंत कहाणी आहे. फ्लाइंग स्टार्ट आहे दत्तगुरु नवापूर या संघाची. आई एक विरा नारंगी या संघासमोर यावेळी हलक्यात सन्मान दिला आहे. आणि सन्मान देत असताना आणखीन एक सिंगल कंप्लीट होते. पहा, धाबा वेगाने येत आहेत, धाबा वेगाने येतात. त्यासाठी सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तुम्हाला इकडून या मॅच मध्ये थोडाफार टर्न येण्यासाठी त्या विकेटकडे जावं लागणार आहे. ओ, या प्रकारचे चेंडू, येस, खूप चांगला बॉल. डोके कसला, नो बॉलचा, हाईटचा. ओके, पुन्हा एकदा चेक केलं जाईल, चेक केलं जाईल. समोरचा अँगल दाखवा, अजून झूम करा. येस, बॅटची एज, फलंदाज बाद. ज्याची चर्चा झाली होती, तुम्हाला विकेट पलटवार करावा लागणार आहे, तो पलटवार केलाय. फलंदाज चिराग बाद. पहिला नव्हे तर दुसरा धक्का दत्तगुरु नवापूर या संघाला गॉन. टाको डिझे
शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, फुल टॉस. ओ नो बॉल, शेवटचा बॉल, नो बॉल. स्प्रे घेऊन जा, स्प्रे घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. थोडीफार दुखापत आहे मंगेशला, स्प्रे घेऊन जा. समोरचा अँगल दाखव मुन्ना, मुन्ना समोरचा अँगल दाखव. येस, इट इज अ नो बॉल. ओ, इतनी बड़ी गलती, ह्यूज मिस्टेक. षटक संपेना असं झालंय अक्षयचं आतापर्यंत. चॅलेंजिंग ओव्हर नाहीये हा, पॉवर प्ले नाहीये हा, फार मोठा धमाका आहे. या चॅलेंजिंग ओव्हरला, या पॉवर प्लेला फार मोठं बनवलंय आतापर्यंत दत्तगुरु नवापूर या संघाने. लेट्स सी, फ्री हिटचा बॉल, काय घडतंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू पॉवर प्ले चा 22 नव्हे तर 23 वर 2. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल. ओ वा 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 वा, काय जबरदस्त फिल्डिंग. वा वा, टाळ्या आपोआप वाजतात. त्याचं कारण शानदार फिल्डिंगचा नजारा. डाऊन द ग्राउंडचा ऑफ ड्राईव्हचा फटका हितेश. ओ व्हॉट अ फील्ड, आउटस्टँडिंग एफर्ट. पुन्हा बघा, वाह, इतक्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल होत असताना एखादाचा अटेम्प्ट आणि चेंडूला आतमध्ये आणणं. पॉवर प्ले मध्ये 8हून जास्त झाल्यात, त्या कारणानं 2 धाबा प्लस, म्हणजे पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धाबा धावफलकावरती आहेत. या ऐकूया डीजेला. आईला सजवा पालुकीन बाई सवाना, आईला सजवा पालुकीन बाई सवाना, सजवा पालुकीन बाई सवाना, आईला सजवा पालुकीन बाई सवाना, कांद्यावरी माना. टॅकटचे 3रं षटक अनिकेतच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. 26 वर 2 ही आतापर्यंत कहाणी आहे दत्तगुरु नवापूर या संघाची. पाहूया काय घडतंय. पहिला बॉल समोर, डाऊन द ग्राउंड, पहिलाच बॉल, चेंडू डाऊन द ग्राउंडचा हा कडक स्ट्रोक, सीमारेषा पार, चौकार, 4 धाबा. टांग्यू काय जबरदस्त बॅटिंग करतायत हर्षद. मैदानाच्या आतमध्ये 30 झाल्यात. पाहूया, पलटवार करावा लागणार आहे, प्रत्युत्तर द्यावा लागणार आहे, कारण धाबा वेगाने येत आहेत. आई एकविरा नारंगी संघ फार मोठ्या दडपणामध्ये आहे. इकडून मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये टर्न आणण्यासाठी तुम्हाला आणखीन एका विकेटकडे जावं लागणार आहे, आणखीन डॉट बॉल कडे जावं लागणार आहे, कारण धाबा वेगाने येत आहेत. मोमेंटम दत्तगुरु नवापूरच्या बाजूने आहे. त्यासाठी पाहूया हा मोमेंटम घेण्यासाठी कुठपर्यंत प्रयत्न करतोय नारंगी संघ. यावेळी सन्मान दिला हलक्यातनं आणि आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. धाबा सुद्धा बघणार आहोत. 32 रन, 32 धाबा. सावकारानंतर थोडंसं कमबॅक केलंय आणि सिंगल सुद्धा पाहिल्यात. पुढचा बॉल, ओ यावेळी खूप चांगला बॉल, मॅचची एज. पाठीमागे अल्लाच्या जबल पासून चेंडू निघून गेला होता. ऍक्शन रिप्ले पहा. अनिकेतचा हा बॉल ऑफ कटर, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि खाली राहत असताना सिंगल. ओ आपल्या हलक्यात सन्मान दिलाय, सिंगल कंप्लीट झाले. आपल्या हलक्यात टॅप केलं होतं, जास्त पण आहे, हलक्यात फक्त सिंगल झाले कंप्लीट. षटक संपले 30रं. धाबा धावपल करतायत आतापर्यंत 35. 35 धाबा, 35 वर 2. या ऐकूया डीजे प्रवीणला. टाकटीचे प्रकाश पाटील नवीन गोलंदाज शेवटच्या अंतिम षटकामध्ये आले. 35 झाल्यात. पाहूया इकडून शेवटच्या अंतिम षटकामध्ये काय घडतंय.
पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट प्रकाश पाटील ज्यांना आपण शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये पाहतोय. पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट. धाबा धावपलकावरती 36 धाबा. ओ याबली आतमध्ये येणारा बॉल खूप चांगला बॉल लेग कटर आणि ऑन साइडला खेळत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट केले. 37 रन 37 धाबा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल ओ खूप चांगला बॉल. सुपर डिलिव्हरी. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पुढचा बॉल यावेळी हलक्या हाताने सन्मान दिलाय. ओ यावेळी डायरेक्ट हिट कान फिट. फलंदाज बाद हर्षद बाद रनआउटच्या रूपानं गॉन. टाकू नवीन फलंदाज पंकज मेहर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये फार मोठा पलटवार केलाय आणि पलटवार करत असताना ज्या धाबा पहिल्या 3 षटकामध्ये वेगाने झाल्या होत्या त्या धाबा थांबवल्यात. हलक्या हाताने सन्मान दिलाय. ज्यावेळी मात्र सिंगल कंप्लीट झाले. चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 5:38 झाल्यात. शेवटचा बॉल पाहूया काय घडतंय. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलला हलक्या हातानं ड्राईव्ह केलंय. सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 39 धाबा धावपलकावरती आहेत. 40चं टार्गेट सेट केलंय. दत्तगुरू नबापूर या संघाने आई एकविरा नारंगी या संघासमोर. आज होईल दोन बहिणींची भेट. आज होईल दोन बहिणींची भेट. बंगल कोलीवाऱ्याच्या पालखीनं धरले कारल्याची ती वाट. बंगल कोलीवाऱ्याच्या पालखीनं धरले कारल्याची ती वाट. आज होईल दोन बहिणींची भेट. आज होईल दोन बहिणींची भेट. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. 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 कोलीवाड्यात प्रभू श्रीराम वंदन त्याच्या चरणावर. त्याचीच कृपा साऱ्यांवर JKCCच्या संघावर. श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक. श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट थँक्यू वेलकम बॅक. दुसऱ्या इनिंग मध्ये आपण बोलतोय जिकडे 40 टार्गेट सेट केलंय दत्तगुरू नबापूर या संघानं आई एकविरा नारंगी या संघासमोर. आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. एका बाजूला आहेत चेतन पाटील. दुसऱ्या बाजूला अक्षय पाटील. स्प्रे द्या ना. स्प्रे व्हॉलंटियर्स स्प्रे द्या. चला मॅचला होती सुरुवात. 40चा पाठलाग. 2 सलामर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. चेतन पाटील अक्षय पाटील
आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मंगेश तांडेलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पाहूया इकडून जिंकणारा संघ रविवारच्या दिवशी सुपर 12 चं तिकीट कन्फर्म करणार आहे. ऑलरेडी या ग्रुप मधून टीम साहेब या संघाने बाजी मारले. पाहूया दुसरा संघ कुठला आहे. 24-40 पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. त्यांना सन्मान दिलाय आणि सन्मान देत असताना सहज सोपे रीतीने सिंगल कंप्लीट झाले. ओ या पहिली आतमध्ये येणारा बॉल आणि आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या 3 चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. 3-0. पुढचा बॉल पाहूया. बॅकफुटला गेले, कट केलं चेंडूला आणि आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 धावा. 4-0. पाहूया 40चा पाठलाग करतायत. आता या 40च्या पाठलागला कशा प्रकारचे प्लॅनिंग आहे. प्लॅन ए कोणाच्या बाजूने जाणार आहे. प्लॅन बी म्हणजे पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हर आणि प्लॅन सी म्हणजे शेवटचं आणि अंतिम षटक. यावलीला ड्राईव्ह केले, लेट कट केले चेंडूला, सिंगल आणखीन एक कंप्लीट झाले. शेवटचा बॉल पाहणार आहोत. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत. पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 धाबा आल्यात. शेवटचा बॉल मंगेश समोर अक्षय. शेवटचा बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. एक कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये 6 धाबा. 6-0. आता 18 मध्ये 34 बनवायचे आहेत. या ऐकूया डीजेला. कोलीवाड्याचा प्रभू श्रीराम वंदन त्याच्या चरणावर. त्याचीच कृपा साऱ्यांवर JKCCच्या संघावर. टँकोटीचे चला दुसरं षटक. पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हर. आता इकडून खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. पाहूया या मॅच मध्ये कोण पुढे आहेत. मोमेंटम आपल्या बाजूने घेण्यासाठी हे षटक. चिराग पहिला बॉल समोर डाऊन टू ग्राउंड. खूप चांगली फिल्डिंग. डॉट बॉलने झाले पॉवर प्लेला सुरुवात. 6-0. अडचणी वाढल्यात. 40चा पाठलाग करतायत. मोठे फटके बनवावे लागणार आहेत. मोठे फटके आणावे लागणार आहेत. पाहूया काय घडतंय. ओ याबली खूप चांगला बॉल. आतमध्ये येणारा बॉल. सिंगल कंप्लीट झाले. 7 धाबा धावपल करतेत. 2 मध्ये 1. ही आतापर्यंत पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हरची कहाणी आहे. आता 7 बनवायची आहेत. मोठे ब्लास्ट आणावे लागणार आहेत. 1ला 2 मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहेत. पाहूया नारंगी संघ कशा प्रकारे धाबांचा पाठलाग करतोय आणि मोमेंटम आपल्या बाजूने कशा प्रकारे घेतोय. मोठा फटका. ओ व्हॉट अ शॉट. व्हॉट अ फील्ड. मनीष खूप चांगले प्रयत्न होते परंतु मनीषला भेदून चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. चौकार. ओ ऍक्शन रिप्ले वन्स अगेन. पुन्हा एकदा पहा. खूप चांगले एफर्ट्स. वा वा वा. खूप चांगले प्रयत्न मनीषने केले होते. पुन्हा ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय. खूप चांगले प्रयत्न होते. जबल पासून चेंडू निघून गेला. चौकार आलाय. धावा सुद्धा बघणार आहोत. 11 धावा धावपल करतेत. ओ यावली खूप चांगला बॉल. पलटवार प्रति उत्तर आणि डॉट बॉलच्या सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 4 मध्ये 5 झाल्यात. चर्चा करतायत. मॅच महत्वाची आहे. इकडून जिंकाल तर रविवारी सुपर 12 मध्ये जाणार आहेत. पाहूया या सुपर 12 साठी तिकीट साठी किती मेहनत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ऑन साइडला धडाकेबाज स्ट्रोक. त्याहून कडक फिल्डिंग. या पहिली मात्र सिंगल कंप्लीट झाले.
शेवटचा बॉल 6 आल्यात. धाबा धावपलकावरती आहेत 12-0. ही आतापर्यंत कहाणी आहे. चर्चा करतायत ऍज ओपनर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. शेवटचा बॉल सर्वात इम्पॉर्टंट बॉल. पाहूया काय घडतंय. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर सिंगल कंप्लीट. 8 नाही झाल्या, त्या कारणाने 2 मायनस आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावपलकावरती आतापर्यंत 11. आता 12 मध्ये 29 बनवायचे आहेत. 12-29 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. या ऐकूया डीजेला. श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक, श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1, JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1, JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1, JKCC क्रिकेट संघाला टाकूडचे योगेश मेहरच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. इकडून आता किमान 3 बाउंड्रीज. पाहूया काय घडतंय. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिला बॉल, पहिला बॉल, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. जितके येणार डॉट तितकं दडपण वाढणार. मॅच मध्ये इक्वेशन फार लांब गेले आणि ती फार लांब जात असताना आता प्रत्येक बॉलवर तोडफोड बॅटिंग करावी लागणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मनीषकडे चेंडू गेलाय. सिंगल कंप्लीट. काय जबरदस्त पलटवार केलाय आतापर्यंत दत्तगुरु नवापूर या टीमनं या स्पर्धेमध्ये. पहिला मॅच मध्ये पराभूत झाले, दुसरा मॅच मध्ये टर्न आला, तिसऱ्या मॅच मध्ये बॅटिंग केले. आता शेवट पाहूया. 2 गोष्टी आहेत. कदाचित 2 चौकार्या थोडाफार मोमेंटम घेऊ शकता. मोठा फटका डाऊन चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. हातात धरून बॅट उभा राहिलाय. टाकोडीचं 9-24 इक्वेशन आहे. 9-24 डाऊन टू ग्राउंडचा योगेशच्या जबल पासून जाणारा हा शानदार प्रहार. 9-24 इकडून एखादी बाउंड्री साधून शोधतोय. मॅचला अजून जबल पास घेण्याचा प्रयत्न करतोय. 2 खेळाडू. जमेची बाजू काय आहे? जमेची बाजू एकच आहे. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 9-24 ची मॅच आहे. पाहूया. कडक स्ट्रोक, कडक फिल्डिंग, त्याहून बेधडक फिल्डिंग. जितक्या ताकदीने फटका एक्झिक्यूट केला होता तितक्याच ताकदीने चेंडूला अडवलंय. मॅच मध्ये इक्वेशन 8-23 धावा. 8-23 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. एक अजून चौकार हवाय, एक अजून चौकार. थोडाफार मोमेंटम आपल्या बाजूने घेण्यासाठी. यावली क्लीन बोल्ट, प्रति उत्तर, पलटवार, फलंदाज बाद. पहिला धक्का गॉन. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावनी, आपलाच जो उडू देतो षटकार, जाऊ दे फोर, साधूच एक शॉट टाकू. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. बॉलचं कनेक्शन यष्ट्यांवर झालं आणि फलंदाज बाद झाले होते. 7-23 इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, कडक फटका ऑन साइडला, ताकदवर स्ट्रोक, चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. आता 6 मध्ये 19 बनवायचे आहेत. काय घडणार आहे शेवटच्या अंतिम षटकामध्ये जाऊया त्या अगोदर डीजेला ऐकूया. टॅलेंट आहे त्याचं वंडरफुल, बनलाय आज तो पॉवरफुल, सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. अरे मास्टर माइंड हाय, आधा मास्टर माइंड हाय, मास्टर माइंड हाय. टाकू मास्टर माइंड कोण करायला मार्ग नाहीये. एका चौकाराने मॅच ऑन झाले. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे. 19 धाब्यांची गरज आहे. 2 चौकार पहिल्या 2 चेंडू मध्ये आले तर मोमेंटम नारंगीच्या बाजूने जाईल. इतकं मोठं दडपण आहे या मॅच मध्ये. पाहूया काय घडतंय.
शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये नयनच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. चेतन ऑन स्ट्राईक. 6-19 म्हणजे 4 चौकारांची मॅच आहे. पाहूया काय घडतंय. पहिला बॉल चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज चेतन पाटील बाद. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. और झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. झुकती है दुनिया लेकिन टाकू. आता 5 मध्ये 19. 5 मोठे ब्लास्ट. मॅच मध्ये टनकुटी आला. मॅच मध्ये टर्न आला. पहिल्या 2 षटकामध्ये जिकडे धाबा बनल्या नाही, जिकडे दडपण वाढत गेलं, धाबांचा फार मोठा पाठलाग होता आणि त्या कारणानं पहिल्या 2 षटकामध्ये धाबा नाही आल्या, तिकडे या मॅच मध्ये टर्न आला होता. यस सर. ओके, समोरचा अँगल दाखवा. चेक केलं जातंय. येस गंभीर सर, विवेक सर. ओके, इट इज अ फेअर डिलिव्हरी. पहा. ओके, नो डाऊट. सर्व गोष्टी चेक केल्या, पाहिल्या. आता 4 मध्ये 18. 4-18चं इक्वेशन आहे या मॅच मध्ये. 4 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज. आणखीन एक. येस, विकेट. नाही, डॉट बॉल. मॅच मध्ये आता औपचारिकता बाकी आहे. 3 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज. विकेट. ओके, फलंदाज बाद. बॅटची एज पाठीमागे सहज सोप्या रीतीने पकडलेला जेल. पहा, हलकीशी फ्लाईट आणि बॅटची हलकीशी एज पाठीमागे सहज सोप्या रीतीने मंगेशने टिपलेला हा झेल होता. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. सिंगल कंप्लीट. आता 2 मध्ये 17. 2-17 म्हणजे मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे, कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या नाहीत. तुमचं दडपण वाढत गेलं आणि वाढत असताना फार मोठ्या अडचणीचा विषय राहिला होता. कडक स्ट्रोक. शेवटच्या आणि अंतिम क्षणाला येणारे बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळतात. आता 1-13 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. या बॉल चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकला टीम दत्तगुरु नवापूर या संघानं. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय.